ग्रंथ श्री गजानन विजय अध्याय 15. श्री गणेशाय नमः. हे कश्यपात्मज वामना, हे बटुरूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊन दाना कृतार्थ क्याला केलेस. राज्य मृत्यू लोकीचे घेतले त्वा जरी साचे, तरी दिले पाताळाचे राज्य बली कारणे. आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला, आणि त्याच्या भक्तिस्तव झाला द्वारपाल द्वारी तुम्ही. या मन्वंतरानंतर बलीच आहे होणार देवांच राजराजेश्वर. देवा तुझ्या वराने एका घटकेत अनंता चहुवेदांच्या संहिता पठन केल्या बुद्धिमत्ता. केवढी तुझी आघातरी अवघ्या तुझ्या अवतारी, हा 16 अवतार श्रीहरी. कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही न केलात. शत्रुमित्रांच्या घरी दिवा ते अवतारी दाविला बरवा. देव आणि दानवा तू वंद्य सारखाच. देव तेही आनंद विले, राक्षस तेही रक्षिले. आपले ईशत्व सांभाळले याच अवतारी देवा तू. तुला माझा नमस्कार. असो वामना वारंवार, मस्तकी ठेवा व्रत कर तुम्ही दास गणूच्या. टिळक बाळ गंगाधर, महाराष्ट्राचा कोहिनूर, दूरदृष्टीचा सागर. राजकारणी प्रवीण जो, निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केला अनंत खटपटी. ज्याची धडाडी असे मोठी, काय वर्णन तिचे करू. करारी भीष्मा समान, आर्यमहीचे पाहून दैन्य. सतीचे झाला घेता वाण, भीडन सत्यात कोणाची. चातुर्य जयाचे, बृहस्पतीच्या समानसाचे. धाबे दणाणे इंग्रजांचे, पाहून ज्याच्या लेखाला. कृती करून मिळविली ज्याने लोकमान्य ही पदवी भली. 3 त्यांना कोणी दिली, ऐसा होता बहादर. तो एके वेळी अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला लोकाग्रहे येता झाला. व्याख्यान द्या या कारणे, झाली तयारी उत्सवाची. त्या अकोल्यामध्ये साची, मोठमोठाल्या विद्वानांची. गेली गडबड उडून, दामले कोल्हटकर खापर्डे, आणखी विद्वान बडे बडे. जमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामासी. अध्यक्ष द्या उत्सवाचे, नेमले होते टिळकसाचे. नाव ऐकता टिळकांचे, वऱ्हाड सारे आनंदले. शिवरायांची जयंती याच्या आधीच या प्रांती झाली पाहिजे होती. त्याचे कारण ऐसे पहा. शिवाजीची जन्मदात्री ती वीर माता जिजासती, ती वऱ्हाडीच आपली होती. शिंदखेडी जन्मजा त्या वीरगाजी शिवाजीला, जिने पोटी जन्म दिला. वऱ्हाड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे. माता होती वऱ्हाडी, पिता महाराष्ट्री शहाजीगडी. अवघ्या दाम्पत्यात ही जोडी, खचित होती अनुपम. आधीच उत्सव शिवाजीचा, जो कलिजा महाराष्ट्राचा. आणखी वरी अध्यक्ष ज्याचा, टिळक बाळ गंगाधर. आधी 1 महिना तयारी उत्सवाची चालली खरी. ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडिले, स्वयंसेवक तयार झाले. तै कायकांचे म्हणणे पडले, ऐशा रीती विबुधो. या शिवजयंती उत्सवाला आणा शेगावचे महाराजाला. श्री स्वामी समर्थ गजाननाला, म्हणजे दुधात साखर पडेल की. शिवाजीच्या राष्ट्रोद्वारा आशीर्वाद होता खरा. समर्थांचा साजिरा म्हणून तडीस गेला तो. टिळकांचे राजकारण हेही जिजाई हृदयरत्न. त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थांचे विबुध हो. ते कित्येका पसंत पडले, कित्येकास नाही रुचले. ज्यान रुचले ते बोलले, उघड उघड येणे रीती. तो शेगावचा अवलिया कशास आणता तो ठाया. तो काहीतरी करून या, विक्षोभ करील सभेचा. हिरेल नागवा सभेत, गिणगिण गिणात ऐसे म्हणत. मारील वाटे कदाचित तो लोकमान्याला. काही लोक बोलले, हे न म्हणणे चांगले. गजाननाची पावले लागली पाहिजेत सभेला. त्यांचे जे का वेडेपण ते आहे वेड्या कारण. जो कोणी विद्वान सज्जन त्यांची नवदती वेड्याप्रती. खरे खुरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक असती एक, तरी महाराज निशंक सभेस येतील ते ठाया. खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच हे करती देखा. म्हणून सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण ते देण्यास. ऐसी भवती न भवती झाली, मंडळी शेगावास आली. आमंत्रण ते द्यायावली सभेचे श्री गजानना. येताच दादा खापर्ड्यांसी
बोलते झाले पुण्यराशी, आम्ही येऊ सभेसी. तुमच्या शिवाजी उत्सवाच्या वेड्या परिण तेथे करू, जागीच बसून मौन धरू. सुधारकांचा कधी न करू, मनोभंग मनाचा. करावयासी राष्ट्रोद्धार, योग्य बाळ गंगाधर. त्याच्या परी न होणार, राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे. स्नेही त्या टिळकांचा, अण्णा पटवर्धन नावाचा. शिष्य नरसिंह सरस्वतीचा, आळंदीचा असे जो. त्या दोघा पुरुषा पाहण्यास, आम्ही येऊ अकोल्यास. ते एकदा खापर्ड्यास, अति आनंद झाला. पहा पहा कोल्हट करा, वऱ्हाड प्रांताचा ज्ञान हिरा. याने वृत्तांत जाणीला सारा, जो का झाला अकोल्यात. यावरून संतांचे ज्ञान केवढे अगाध साचे. खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम यांना पहा किती. बोलावयाची आपणास, जरूर पडली काही न खास. तेच होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले. मुहूर्त या उत्सवाला अति उत्तम लागला. चला वंदून समर्थाला, आपण जाऊ अकोल्यास. खापर्डे कोल्हटकर निघून गेले साचार. आला 8 दिवसांवर, सभेचा तो दिवस पहा. वऱ्हाड सारे आनंदले, ज्यांना त्यांना वाटले. कधी टिळकांची पावले, पाहू आम्ही अकोल्यात. शके 1830 ती सभा होती वैशाख मासी. वऱ्हाड प्रांती अकोल्यासी, उभारलेल्या मंडपात. सण अक्षय तृतीयेचा, वऱ्हाड प्रांती महत्वाचा. परिसमुदाय जनांचा, मिळता झाला प्रचंड. तोच अखेरचा दिन, त्या सभेचा होता जाण. लोक आले लांब लांबून, लोकमान्यासी पहावया. शिवाय श्रोते त्या दिवशी, गजानन महाराज येणार सभेसी. ऐसी खबर लोकांसी, आधीच होती विबुध हो. मंडप चिकार भरून गेला, जो तो पाहू लागला. म्हणती का हो सभेला, अजून आले महाराज. परी ती सभा भरण्याआधी, येऊन बैसले मंडपामधी. साधू आपल्या वाणीच कधी, असत्यता न येऊ दे. सभे माझी उच्च स्थानी, बसले होते कैवल्यदानी. गादीस लोडा टेकोनी, जीवनमुक्त साधूवर. सिंहासनाच्या अग्रभागा, टिळकांच दिली होती जागा. त्यांच्या सन्निध बसले बघा, अण्णासाहेब पटवर्धन. श्रीकृष्णाचा नंदन, गणेश ज्याचे नामाभिमान. खापर्डे कुलाचा कुलभूषण, एका बाजूस टिळकांच्या. दामले कोल्हटकर त्या ठाई, भावे व्यंकटराव देसाई. सभेची पुढारे पाही, चमकत होते ते ठाया. आणिक व्याख्याते विद्वानेतर, बसले होते सभोवार. त्यांचे वर्णन कोठवर, करावे मी एका मुखे. सभे लागी आरंभ झाला, हेतू प्रथम निवेदिला. मग व्याख्यान सिंह उठला, टिळक बोलावया ते. दिवस आजचा धन्य धन्य, आहे पहा हो सज्जन. स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण, खर्चिले आपले पूर्वकाली. त्या धनुर्धर योद्ध्याची, वीरगाजी शिवाजीची. जन्मजयंती आहे साची, म्हणून आपण मिळालो. त्या रणगाजी शिवाजीला, रामदासे हाती धरला. म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये. तेवीच आज येथे झाले, आशीर्वाद द्याया आले. श्री गजानन साधुवले, आपुली या सभेस. म्हणून शिवाजींचे परी, सभा यशस्वी हो खरी. अशाच सभेची जरुरी, आहे सांप्रत राष्ट्राला. स्वातंत्र्य सूर्य मावळला, दास्यत्वाचा काळोख पडला. स्वातंत्र्य नाही जगी ज्याला, तो समाज प्रेतवत. यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न, ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो. ऐसे शिक्षण पुढल्यांप्रती, देणे भाग निश्चिती. ते शिक्षण हा भूपती, देईल का हो अर्भकाला. ऐसे टिळक म्हणाले. महाराज आसनी उठून बसले, गरजून त्रिवाल बोलले. नाही नाही ऐसे पहा. आवेशांच्या भरात, बोले गंगाधर सूत. जे बोलणे किंचित, टोचून होते राजाला. त्या भाषणाचा रोख बला, समर्थांनी जाणीला. आणि हसत हसत शब्द केला, ऐशा रीती श्रोते हो. अरे अशानेच पडतात, काढण्या दोन्ही दंडाव्रत. ऐसे बोलणं गणगणात, भजन करू लागले. सभा निर्विघ्न पार पडली, टिळकांची वाहवा झाली. खरे झाले त्याच साली, समर्थांचे भाकित. भूपतीने टिळकाला 124 खाली धरला. दोऱ्या पडल्या दंडाला, आला प्रसंग शिक्षेचा. राजसत्तेची यापुढे, कोणाचेही न चाले घोडे. वकील होते बडे बडे, ते झटू लागले टिळकांस्तव. प्रेमी मंडळी टिळकांची, जी का होती जिव्हाळ्याची.
त्यांनी परमार्थिकोपायांची केली योजना एक अशी. दादासाहेब खापर्डे हेही होते गृहस्थ बडे. ते उमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव. अकोल्याच्या स्टेशनावरी कोल्हटकरास मधुरोत्तरी बोलते झाले ऐशापरी. ते थोडके सांगतो तुम्ही जावे शेगावासी. समर्थान विनंती करा ऐसी. सोडवा बाळटिकासी प्रसंग मोठा दुर्धर. मीच गेलो असतो तेथे परी मी जातो मुंबई ते. तुम्ही जाऊन शेगावाते विनंती करा महाराजा. लगेच बसला गाडीत कोल्हटकर टिळक बघत. येता झाला शेगावात स्वामी गजाननाकडे. तई महाराज मठाते निज आसनी निजून होते. 3 दिवस झाले पुरते परीन उठलयत किंचित. कोल्हटकरही तोवरी बसला मठा भीतरी. जो का असेल बिगारी तोन ऐसे वागे कदा. कळकळ टिळकांविषयीची कोल्हटकरा पूर्ण साची. कमाल त्याने चिकाटीची केली असे आपल्या. जाळा वाचून नाही कड माये वाचून नाही रड. ऐसी आहे एक जाड म्हण मराठी भाषेमध्ये. 4थ्या दिवशी समर्थ उठले कोल्हटकरास बोलले झाले. तुम्ही अलोट प्रयत्न केले परी फळ न येई त्या. अरे छत्रपती शिवाजीला रामदासांचा वशिला. होता परी तो कैद झाला बादशाही अंमलात. सज्जनांस त्रास झाल्याविना राज्यक्रांती होईना. कंसाचा तो मनी आणा इतिहास म्हणजे कळेल. ही मी देतो भाकर ती खाऊ घाला लवकर. टिळकांप्रती अंतर यात काही करू नका. या भाकरीच्या बळावरी तो करील मोठी कामगिरी. जातो जरी फार दुरी परिणत्याला इलाज. ऐसे एकता उत्तर साशंक झाले कोल्हटकर. समर्थान करू नमस्कार भाकर करी घेतली. ती नेऊन मुंबईला घातली टिळकांच खावयाला. वृत्तांत तो कथन केला अतपासूने इतिवरी. तो एकूण लोकांप्रत टिळक बोलले हसत हसत. स्वामींचे ते अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा. यश तुमच्या प्रयत्नांसी येणार नाही निश्चयेसी. आपली बाजू रक्षणासी सरकार न्याया पाळील ना. जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो. हा जगाचा सिद्धांत तो होईल खोटा कोठूनी. माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी. ऐसी समर्थांची वैखरी बोलली हे गुड एक. भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधुजन. आपण मनुष्य सामान्य पाहू पुढे काय होते. प्रसाद म्हणून भाकरी ती कुस्करून बक्षिली खरी. दंतर मुखाभितरी परी प्रसाद टाकवेना. झाली शिक्षा टिळकांच नेले ब्रह्मदेशी मंडाल्यास. तेथे जन्मला गीता रहस्य गीतेवरील ग्रंथ त्यांचा. हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते खरी. मान जगद्गुरुपरी मिळता झाला टिळकांते. या गीता शास्त्रावर टीका झाल्या अपार. त्या सांगू तरी कोठवर मती नाही दासाते. बुध हो प्रत्येक आचार्यांनी काल माना ते पाहुनी केली गीतेची मांडणी. जगदोद्धार करावया. कोणी लाविली अद्वैतपर कोणी लाविली द्वैतपर कोणी लाविली कर्मपर त्याच एका गीतेला. हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी. या कामाची न यसरी कोणत्याही कृत्याते. येणेच बाळ गंगाधर जगती होतील अजरामर. कीर्ती त्यांची दूरवर पसरविल ग्रंथ हा. स्वातंत्र्य जरी मिळवले असते तरी न ऐसी कीर्ती टिकते. पहा करुण चित्ताते पूर्णपणे विचार. स्वातंत्र्य हे साचार येते जाते वरच्यावर. त्यात फारसे नाही सार. तो व्यवहार लौकिकी. गीता शास्त्राचे तसे नाही. ते मोक्षपदाप्रती नेई आणि समाजाची बसवी पाही. विस्कळीत घडी हे या वचंद्र दिवाकर पुरुष बाळ गंगाधर. चिरंजीव निरंतर राहील कीर्ती रूपाने. असो करवीर कोल्हापुरीचा द्विज चित्पावन जातीचा. श्रीधर गोविंद नावाचा काळे उपनाव जयाचे. तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत. आंग्लविद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला. पुढे कॉलेजात गेला परी इंटर नापास झाला. म्हणून फिरत राहिला वर्तमानपत्रे वाचित. तो केसरी पत्रात वाचले ओयामा टोगो चरित्र. तेने त्याच्या मनात वृत्ती एक उठली अशी. आपण जावे विलायतेला यंत्रविद्या शिकण्याला. उगे भारभूमीला होण्या माझी अर्थ काय. टोगो यामा दोघे जण प्रथमतः ज्ञान संपादन
अभ्युदया कारण जपान आणि ते झाले तैसे आपण करावे, माया भूमीस उद्धरावे. ऐसा विचार त्याच्या जीवे घेतला परी इलाजना. द्रव्याची न लागे संगत, कोणीही ना करी मदत. घरची गरिबी अत्यंत, काय करी तो बिचारा. तो आपल्या मित्रांशी आला भेटण्या भंडाऱ्याशी. जो मनरो हायस क्लासी होता एक शिक्षक. त्यासी विचार आपला श्रीधराने कळविला. तो त्यालाही पसंत पडला. परी पैशाची वाट काय, मित्रा एक पैसे विणे. काही नाही जगी होणे, दरिद्र्याने मनीच करणे. मनोराज्य बापारे, चला जाऊ गावाला, आपल्या जन्मभूमीला. त्या करवीर कोल्हापुराला. इकडे उन्हाळा विशेष, दोघे बसले गाडीत. समर्थांची एकूणी कीर्ती. उतरते झाले शेगावात, साधू कसा तो पहावया. पोस्ट मास्तराच्या दारी, सामान ठेवले सत्वरी. आतुरता मोठी अंतरी, समर्थांना पाहण्याची. दोघे आले मठात, समर्थां केले दंडवत. बैसते झाले जोडून हात, स्वामींची या सन्मुख. मनोदय श्रीधराचा, समर्थांनी जाणीला साचा. म्हणाले उगीच परदेशाचा, विचार वेड्या करू नको. अवघेच काही आहे येथ, अर्थना भौतिक शास्त्रात. सेवी अध्यात्म विद्येप्रत, म्हणजे कृतार्थ होशील तू. त्या योगे विचारक्रांती, श्रीधराच्या झाली चित्ती. कोल्हापूरची एक व्यक्ती, आठविली त्या समयास द्या. ते स्वामी कुंभार गल्लीचे, होते कोल्हापुरीचे. बोलणे याच परीचे, होते हमेशा भक्तांसी. तैसेच हेही गुरुमूर्ती, भक्तांसवे भाषण करती. याचा उलगडा चित्ती, काहीच माझ्या होईना. ऐसे श्रीधर आणितामनी, महाराज बदले गरजोनी. हिंदुस्थाना सोडून उगाच कोठे जाऊ नको. अगणित करावे पुण्य, तेव्हाच होते येथे जनन. या भौतिक शास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे. ते योगशास्त्र येते ज्याला, तो न मानी या भौतिकाला. योगशास्त्राहून भला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे. तो जमल्यास करून पाही, कोठे न आता जाई येई. ऐसे समर्थ बोलता पाही, श्रीधरचित्ती आनंदला. पश्चिमेचा मावळला, तोच पूर्वेकडे आला. विचार सूर्य त्याचा भला, श्रीधरा सुखी करण्यास. एक संता वाचून विचाराचे परिवर्तन, कोणी न करू शके आन. सत्य एक त्यांनाच कळे. महाराज म्हणाले या ठाई, तुझा अभ्युदय होईल पाही. कांता वाट पाहते घेई, तुझी कोल्हापुराला. जा आता मित्रांसहित आपल्या कोल्हापुराप्रत. तेच पुढे झाले सत्य. श्रीधर लौकिकात चढले हो. श्रीधर BA MA झाले. प्रिन्सिपॉल त्या नेमले. शिवपुरी कॉलेज अशी भले. सिंधाची या राज्यात. संत साक्षात्कारेश्वर, चालते बोलते भूमीवर. त्यांच्या कृपेचा आधार, जया मिळे तोच मोठा. पहा काळे श्रीधराला, दर्शनाचा योग आला. म्हणून वृत्तीत फरक पडला, खरे तेच शोधावया. हे पीक संतांचे, याच देशी या वयाचे. वृक्ष नंदनवनीचे, अन्य ठाई न येती हो. स्वस्ती श्री दास गण विरचित. हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. दावो सर्वदा सत्पथ, परमभाविकां कारणे. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 15ोऽध्यायः.